नमस्कार मंडळी, टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण इन्स्टंट मेहंदी बनवणार आहोत। अगदी झटकेपट, जास्त साहित्य न वापरता आणि कलर देखील ब्लॅक येईल, म्हणजे जे व्हाईट केस आहेत त्यांच्यासाठी खास ही मेहंदी बनवणार आहे। त्याचप्रमाणे ह्यामुळे ना केसामुळे ना थंडीमध्ये जेवढा आपला डॅन्ड्रफ होतो ना तो सुद्धा कमी होतो आणि उन्हामध्ये गेल्यानंतर केसाला खूप छान शायनिंग येते आणि केसांचा ग्रोथ देखील वाढतो। त्यामुळे खास आज आपण मेहंदी बनवणार आहोत। तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। इन्स्टंट मेहंदी बनवण्यासाठी मी एक बीट घेतलेला आहे, त्याच्यामधलं आपण अर्ध बीट घेणार आहोत। आता एक कट करून घेते, त्यानंतर आपण बारीक असे तुकडे करून घेऊया। हे बीट आहे ना मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण जास्त काही या साहित्य वापरणार आहे। अगदी ब्लॅक कलर येतो, खूप छान येतो। थोडासा कढीपत्ता घ्यायचा, एक जवळजवळ अर्धा मुठी तरी कढीपत्ता घ्यायचा आहे। आता कढीपत्ता आणि बीट आहे ना हे थोडंसं पाणी करून मिक्सरला फिरवून घेते। आता मी एक पातेलं घेतले, त्याच्यामध्ये एक पेला भरून मोठा पेला आपण घेतलेला आहे पाणी, आणि त्याच्यामध्ये जे आपण मिक्सरला वाटलं होतं ना जाडसरच वाटून घेतलं ते सर्व घालूया। तुम्हाला बीटचा उपयोग माहिती असेल, बीटमुळे खूप छान केसाला कलर येतो, त्याचप्रमाणे कंडिशनरसुद्धा केस होतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कढीपत्ता हा तर आवर्जून मेहंदीमध्ये घालावा, कारण कढीपत्त्याचा भरपूर उपयोग आहे। डॅन्ड्रफ कमी होतो, त्याचप्रमाणे केसांचा ग्रोथ वाढतो आणि केस देखील कंडिशन होतात। आता हे सर्व मी जेवढं मिक्सरला फिरवून घेतो तर ते सर्व पाण्यामध्ये घातलेलं आहे। आज आपण जास्त साहित्य घालणार नाही आहे, तरीसुद्धा ह्या मेहंदीला कलर खूप छान येतो, ब्लॅक कलरसारखा येतो। म्हणजे ज्या लोकांचे पांढरे केस असतील त्यांच्यासाठी खास मी आज पुन्हा मेहंदी बनवते। आता हे सर्व पाणी आहे हे आपण मिक्स करून घेऊया। आता मिक्सरमध्ये सुद्धा आपण थोडंसं पाणी घातलं आहे आणि ते पाणीसुद्धा घालूया। आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कॉफी। जी तुमच्याकडे घरगुती कॉफी असेल ती घातली तरीसुद्धा चालेल, म्हणजे नेस कॉफी असेल ती घातली तरीसुद्धा चालेल, किंवा आपली साधी कॉफी येते ती घातली तरीसुद्धा चालेल। एक चमचा घालायची आहे आणि ते सुद्धा आपण मिक्स करून घेऊया। कलर बघू शकता, एकदम मस्त असा कलर आलेला आहे। बऱ्याच जणांच्या कमेंट्स असतात ज्यावेळेस आपण मेहंदी बनवतो आणि म्हणतात नाही ह्याचा कलर ब्लॅक येणार नाही, लालसर येतो किंवा असा ब्राऊन येतो, तर नाही, ब्लॅक कलर येतो। आणि तुम्ही काय करा, पहिले सर्वप्रथम ही मेहंदी आहे ना ही जेव्हा मी तयार करते ती लावून बघा आणि त्यानंतर कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट बॉक्सवर नंतर कळवा। त्या अगोदर तुम्ही कमेंट करू नका, कारण तुम्ही स्वतः हे लावून बघितले नाही तर तुम्हाला रिझल्ट कसा समजेल? जर का तुम्ही लावली तर तुम्हाला रिझल्ट समजणार आहे ना, आणि त्याच्यानंतर मला कमेंट करा। पाणी आहे ना हे आपण उकळून घ्यायचं आहे। जवळजवळ आपल्याला एक 15 मिनिटासाठी मंद आचेवर हे पाणी उकळून घ्यायचं आहे। जवळजवळ आपण एक मोठा पेला भरून पाणी घेतलेलं आहे, तर आपल्याला बरंचसं हे पाणी आहे ना थोडंसं कमी करून घ्यायचं आहे, तिथपर्यंत आपण हे उकळून घ्यावं। जेणेकरून ह्यामध्ये जे आपण बीट वापरलं आहे, कढीपत्ता वापरला आहे, त्याचप्रमाणे कॉफी वापरली, त्याचं सर्व जेवढे त्याच्यामध्ये घटक आहेत ते सर्व ह्या पाण्यामध्ये उतरावे। मग त्यासाठी मस्त हे पाणी आहे ना हे उकळून घ्यायचं आहे। ह्या अगोदर सुद्धा आपण आपल्या चॅनलवर खूप छान छान व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि जर का नवीन असतील चॅनल, अजून सबस्क्राईब नसेल केलं ते देखील करून घ्या, कारण जेव्हा जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होतो त्यावेळेस तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल। आणि आपल्या चॅनलवर 10 दिवसांनी व्हिडिओ एकदा अपलोड होतो। आणि त्याचप्रमाणे पाटील किचन अँड ब्लॉग अश्विनी पाटील हे सुद्धा आपलं चॅनल आहे, त्याच्यावर मंगळवार आणि शुक्रवार आठवड्यातून 2 वेळा व्हिडिओ अपलोड होत असतात। त्या चॅनलवर जाऊन सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकतात। जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। धन्यवाद। आता हे पाणी आहे ना असंच मी जवळजवळ आणखीन एक 5 मिनिटं व्यवस्थित उकळून घेते। तर मी भरपूर असं हे पाणी आटवून घेतलं आहे, कलर देखील खूप छान आला आहे, असं बघा तुम्ही बघू शकता। आणि एक जवळजवळ मला 5 ते 7 मिनिटं लागली आहे हे पाणी उकळण्यासाठी। मंद आचेवरच आपण पाणी हे उकळून घेतलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हटली तर आपण ज्यावेळेस मेहंदीचे व्हिडिओ बनवत असतो त्यावेळेस जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस आपण सगळी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असतो, ते सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका। आता मी गॅस बंद करते आणि त्यानंतर हे पाणी आहे आपण हे थंड करून घेऊया। लोखंडी कढई घेतली आहे आणि मेहंदी जी बनवणार ती आपण लोखंडी कढईतच बनवणार आहोत, त्यासाठी मी खास लोखंडी भांड्याचाच वापर करत असते। लोखंडी कढई म्हटलं तर भरपूर लोह असतं, आयर्न असतं त्याच्यामुळे मेहंदीला खूप कलर छान येतो, त्यामुळे केसांना सुद्धा कलर देखील छान येतो। त्यासाठी नेहमी आपण लोखंडी कढईचाच वापर करावा। आता हे जे पाणी आहे ना ते मी गाळून घेते सर्व।
आता तुमच्या केसांचा ना जसा ग्रोथ असेल, लहान मोठे जसे केस असतील त्याप्रमाणेच तुम्ही मेहंदी भिजत घालायची आहे. माझे केस कसं शोल्डरपर्यंत आहेत, त्याच्यामुळे मी मेहंदी खूप जास्त भिजत घालत नाही. जेवढी लागेल तेवढीच मी भिजत घालत असते. आणि आहे ना मी थंड करून घेतलं आहे. कलर एकदम ब्लॅक किससारखा आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्यामध्ये मी घालते आवळा पावडर 1 चमचा. आपण मिक्स करून घेऊया. आवळा पावडर म्हटलं तर तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल, ह्याच्यामध्ये भरपूर असं C जीवनसत्व असतं. त्याच्यासाठी केसांसाठी खूप असं उपयुक्त असं ही आवळा पावडर आहे. आता ती मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर जी मार्केटमध्ये मेहंदी उपलब्ध असते, हिना मेहंदी, तीच आहे, ती मी ह्यामध्ये घालते. जशी लागेल तशी आपण थोडी थोडी घालून घ्यायची. एकदम पातळसुद्धा आपल्याला मेहंदी करायची नाही आहे. खूप पातळ मेहंदी केली ना का जेव्हा आपण लावतो ना त्यावेळेस ती अंगावर म्हणजे केसावरनं उतरते आणि आपले कपडे देखील खराब होतात आणि आपल्याला सुद्धा ते मग आवडत नाही. त्याच्यासाठी एकदम पातळशी मेहंदी करायची नाही आहे, जाडसरच थोडी करायची आहे. थोडी थोडी घालून मी मिक्स करून घेते. हे बघा, आता एवढी मी ही जाड मेहंदी ठेवलेली आहे. आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. हे सर्व मेहंदी आहे मिक्स करून घेतली आहे. आता मी ह्याच्यात झाकण ठेवून रात्रभर ही मेहंदी आहे ही मी भिजत घालणार आहे. ही मेहंदी आहे मी रात्रभर भिजत घातली होती. आणि कलर देखील बघा ब्लॅक कलर आला, मस्त असा कलर आलेला आहे. कारण ह्याच्यामध्ये आपण लोखंडी कढईमध्ये घातली होती भिजत, त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये खूप 2-3 प्रकारचं साहित्य घातलं होतं. जास्त काही घातलं नव्हतं. कलर बघू शकता. केसांना कलरसुद्धा असाच येणार, एकदम असा ब्लॅकिशसारखा येणार आहे. कुठलेही केसाचं नुकसान न होता आज आपण मेहंदी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि ही मेहंदी आहे ना म्हणजे थोडी मेहनत तर करावी लागते, कारण आपण शेवटी नॅचरल मेहंदी बनवतो. त्याच्यामुळे घरामध्ये आपण वेगवेगळे असे पदार्थ टाकून मेहंदी बनवली ना का केसांचा ट्राय करत बसायचं. म्हणजे आपल्याला केसाचा ग्रोथ कसा वाढतो किंवा केस कसे सुटसुटीत किंवा सुळसुळीत, त्याचप्रमाणे ग्रोथ केसाचा वाढतो, केसाचा डॅन्ड्रफ होऊन कमी जातो. तर असं ट्राय करत राहायचं, कारण मी नेहमी असे वेगवेगळ्या पद्धतीने मेहंदी ट्राय करत असते. आता ह्यामध्ये मी दही घालणार आहे. जवळजवळ 1 चमचा दही घालते, कारण थंडीमध्ये कसं भरपूर केसांमध्ये डॅन्ड्रफ होतो आणि डॅन्ड्रफ कमी होण्यासाठी ही मेहंदीचा उपयोग होतो. त्याकरता आपण थोडंसं दही घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आणि एवढी जाडच मेहंदी ठेवायची, एकदम पातळ अशी मेहंदी करायची नाही. अगदीच तुम्हाला कधी वाटलं ना मेहंदी जाड आहे असं वाटलं तर तुम्ही ह्यामध्ये ना थोडंसं आपण अगोदरच जे पाणी बनवतो ना जे मेहंदीमध्ये भिजवण्यासाठी त्यातलं थोडंसं पाणी काढून ठेवायचं आणि त्यानंतर तुम्ही टाकू शकता. आता ही मेहंदी आहे ना केसांना लावण्यासाठी रेडी झाली आहे. ही केसांना मी लावून घेते. आणि केसांना लावल्यानंतर आपल्याला 3 तास कमीत कमी मेहंदी ही आपण केसांना लावून ठेवायची. अगर तुमच्याकडे वेळ जास्त असेल तर तुम्ही 4 तास 5 ताससुद्धा लावू शकता. आणि अगदीच कमी वेळ असेल तर 2 तास नक्कीच लावा. पण 3 तास ते 4 तास लावली तर केसांना कलर खूप छान येतो आणि दही देखील खूप छान लागलं जातं. त्यामुळे डॅन्ड्रफसुद्धा कमी होऊन जातो. आणि त्यानंतर आपण काय करायचं, स्वच्छ पाण्याने हे केस धुवून घ्यायचे. कोमट पाणी करायचं, कारण थंडीचे दिवस आहेत ना त्यामुळे कोमट पाणी करायचं आणि केस धुवून घ्यायचे. त्यानंतर पूर्ण कोरडे करायचे, म्हणजे सुकवून घ्यायचे केस. आणि त्यानंतर केसाला थोडंसं कोमट तेल करायचं आणि ते केसांना व्यवस्थित लावून घ्यायचं सर्व केसांना. आणि दुसऱ्या दिवशी केस धुवून घ्यायचे. जर का तुम्हाला त्या दिवशी केसाला तेल लावायचं नसेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी केसाला तेल लावा आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही केस धुवू शकता. तर आता ही मेहंदी रेडी झाली आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा. आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या, कारण खूप छान छान व्हिडिओ आपण मेहंदीचे बनवलेले तुम्ही बघू शकतील. आणि भरपूर मित्र मैत्रीण नातीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही मेहंदी कशी बनवायची ती माहिती मिळेल. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद. मेहंदीचं रिझल्ट बघू शकता तुम्ही, खूप छान असा कलर आलेला आहे. मेहंदी आहे ना आपण नॅचरल बनवलेली आहे आणि बीटपासून आज खास मेहंदी बनवली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा कलर ना जवळजवळ 2 ते 3 महिने व्यवस्थित टिकून राहतो. अगदीच तुम्हाला जर काय वाटलं की थोडासा, कारण का आपण सतत केस धुवत असतो त्यामुळे पुढचा केसांचा कलर आहे ना तो निघतो शकतो, म्हणजे 2 महिन्यानंतर कमी होऊन जातो. त्यामुळे तुम्ही काय करायचं, पुढे थोडंसं असं टचअप करायचं मेहंदीने आणि बाकीचा असा 3 महिने हा कलर आहे ना हा व्यवस्थित टिकून जातो. बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे. माझे पण बरेचसे असे पांढरे केस झाले होते आणि रिझल्टसुद्धा खूप छान मिळाला आहे. घरामध्ये लाईट असल्या कारणामुळे केसाला थोडी शायनिंग मारते.